भगिनींनो, सर्व प्रेक्षक व भाषणाचे सुखवणार असणारे परीक्षक, इथे स्पर्धेसाठी जमलेले सर्व स्पर्धक आणि विशेष करून या विषयाची खऱ्या अर्थाने जाणीव करून देण्याची गरज आहे अशा युवांना युवानिमित्त करून देणाऱ्या संयोजकांचे व आयोजकांचे मी खूप खूप आभार मानते आणि सर्वांना माझा साष्टांग नमस्कार. माझे नाव वैशाली कैलास राठोड. मी KJDM कॉलेजची FY BA ची विद्यार्थिनी आज आपल्या सर्वांसमोर एक विषय सादर करत आहे, ते म्हणजे जलसंवर्धन. दुष्काळात नको असेल आपत्ती, दुष्काळात नको असेल आपत्ती, तर वेळेत जपा जलसंपत्ती, तर वेळेत जपा जलसंपत्ती. खरं तर 71% पाणी आणि 29% जमीन हे तुमच्या आमच्यापैकी गणित सर्वांनाच माहीत आहे. पण तुमच्या आमच्यापैकी सर्वांनाच माहीत आहे, पण किती टक्के पाणी हे आपल्या पृथ्वीवर आहे हे माहीत असण्यापेक्षा आपण किती पाण्यात आहोत हे माहीत असणं गरजेचं आहे. द मिनिस्टर ऑफ वुमन अर्बन अफेअर यांच्या अहवालानुसार पूर्ण भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीमागे 225 लिटर पाण्याची आवश्यकता असते, परंतु अस्तित्वात 125 लिटर पाणी एवढेच प्रति व्यक्ती एवढेच मिळते. 2020च्या संसदीय परिषदेमध्ये आपल्या भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक विधान सुरू केले होते, ते म्हणजे 2020 आठवला की आपल्या तुमच्या आमच्या समोर उभा राहतो तो म्हणजे कोरोना महाकाळ. दुर्दैवाने हे वाक्य कोरोनासाठी नसून तर पाणी टंचाईसाठी होतं. आज या कोरोना काळातही आम्हाला पाण्याचा विचार करावा लागतो, एवढी दुर्दैवी स्थिती आज आमच्यावर निर्माण झाली आहे. पण या पाणी प्रश्नाला जबाबदार कोण? हा पाणी प्रश्न निर्माण व्हायला नेमका जबाबदार कोण? तर वाढती जीवनशैली, सांडपाणी, पाश्चिमात्य परंपरेचे संस्कृतीचे आगमन. ज्या कामासाठी आपण कपडे भांडे करण्यासाठी आपण पारंपरिक पद्धतीचा वापर करायचो, त्यासाठी आज आपण वॉशिंग मशीनकडे वळालो. ज्या कामासाठी जसे की आंघोळ, शौचालय यांसाठी आपण पारंपरिक पद्धतीचा वापर करायचो, त्यांसाठी आज आपण शॉवर आणि फ्लश टँक यांचा वापर करू लागलो. यांच्यामुळे झालं ते पाणी प्रश्न निर्माण. थोडक्यात जी कामे आपण 10 लिटर पाणी धुवायची त्या कामांसाठी आज 100 लिटर पाणी हे आपण वाया घालू लागलो. म्हणूनच निर्माण झाले ते पाणी प्रश्न. पाणी हे निसर्गाने दिलेली आपल्याला एक अमूल्य देणगी आहे. आपण त्याचा एक व्यवस्थित वापर करावा आणि त्याचा आदर केला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3267 प्रकल्प आहे. आपल्या महाराष्ट्रात पाण्यासाठी 3267 प्रकल्प आहे. यांपैकी 267 प्रकल्प जरी निधीने चालले तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 357 तालुक्यामध्ये पाणी प्रश्न वेळसावणार नाही. पाणी हे इतकं महत्त्वाचं घटक आहे. पाणी हे आपल्या आयुष्यातलं इतकं महत्त्वाचं घटक आहे की आपण त्याचा आदर केला पाहिजे, आपण त्याला महत्त्व दिला पाहिजे. पाणी आहे तर आपण आहे, पाणी आहे तर जीवन आहे, पाणी आहे तर झाडं आहे, पाणी आहे तर पक्षी आहे. पाणी हा आपला एक जीवनाचा एक घटक. तुम्ही त्या पाण्याला जीवन म्हटले तरी चालेल. म्हणूनच पाणी हा शब्द आज महत्त्वाचा ठरलाय. पाणी अडवा, पाणी जिरवा, असे अनेक वाक्य किंवा असे घोष वाक्य आपण ऐकायला आपल्याला मिळतात. ज्याचं गळत आभाळ त्याला कळतय जिनं, ज्याचं गळत आभाळ त्याचं कळतय जिनं, ज्याची जळती सावली त्याची उन्हाळी पहाड, ज्याची जळती सावली त्याची उन्हाळी पहाड. आम्ही अंधारे पुसणे झालं उजेडाचे धनी, आम्ही अंधारे पुसणे झालं उजेडाचे धनी. उभं पहाड खोदला कुठे कुठे गेला पाणी, उभं पहाड खोदला कुठे कुठे गेला पाणी. पाणी हे आपल्या जीवनातील एक अतिशय महत्त्वाचं घटक आहे. पाणी जसे की तुम्ही आपल्या घरासमोर झाडांची कुंडी असते, त्यामध्ये आपण झाडे लावलेले असतो. आपण तिथे न पाणी टाकता आपण वाया घालतो. जसे की आपण कपडे भांडे करण्यासाठी आपल्याला आवश्यक असणारे पाणी आपण वापरत नाही, त्यापेक्षाही जास्त पाणी आपण वाया घालतो. पाण्याचे महत्त्व हे आपल्याला कधी कळणार आहे? जेव्हा आपल्याला पाण्याची टंचाई तेव्हाच का असं? जेव्हा आपल्याला पाण्याची टंचाई येते तेव्हाच आपल्याला पाणी प्रश्न हा का निर्माण होतो? आपण हा विचार का नाही करत की जे पाणी आज आपल्याला मिळतंय तोच पाणी एका वेळेला एका गरीबाला किंवा एका गावातील लोकांना मिळतंय का? हा विचार आपण का करत नाही? आपण हा विचार का करतो की नाही आम्हाला मिळतंय आणि आम्ही त्याचा खूप गैरफायदा घेतला पाहिजे. पाणीच नाही तर खूप अशा प्रत्येक गोष्टी ज्यांचा आपण गैरफायदा घेतो. देवाने आपल्याला दिलं आहे तर आपण याचा गैरफायदा घेतला पाहिजे का? नाही.
माझं असं नाही, प्रत्येकाला म्हणणं आहे की सगळ्यांनी आपापले विचार हे जगात पसरायला पाहिजे, कारण एक व्यक्ती बदलला तर दुसरा बदलेल, दुसरा बदलला तिसरा बदलेल आणि याचनुसार पूर्ण जग बदलेल. तर आपल्याला स्वतःवर गर्व झाला पाहिजे की माझ्यामुळे एक जग बदलला. लोक तर म्हणणार नाही की माझ्यामुळे जग बदलला, पण आपण तरी म्हणू की माझ्यामुळे जग बदलला. आपण कधी नकारात्मक नसावं तर आपण सकारात्मक असावं, आपण कधी नकारात्मक नसावं तर सकारात्मक असावं. पाणी हा प्रश्न का घेतला? कारण पाणी हा आपल्या जीवनाशी जुडलेला एक शब्द आहे, एक आणि तर आपण पाण्याला महत्त्व का दिलं जातो? कारण पाणी आहे तर आपण जगतो, पाणी आहे तर आपलं जीवन आहे, पाणी आहे तर सगळं काही आहे. पक्षी आज पाणीमुळे जगतात, झाडे पाणीमुळे जगतात, प्राणी पाणीमुळे जगतात. पाणी हा आपल्या जीवनाचा इतकं महत्त्वपूर्ण घटक आहे की जेवढं पण बोलेल पाण्याविषयी तेवढं कमीच पडेल. घरातील प्रत्येक कामासाठी आपण पाण्याचा वापर करतो. असं कोणतं काम आहे ज्यासाठी आपण पाण्याचा वापर करत नाही? कोणतं काम आहे? कोणताही. आपल्याला खाण्यासाठी पाणी पाहिजे, पिण्यासाठी पाणी पाहिजे, सगळ्या कामासाठी पाणी पाहिजे. आपल्याला घरात खायला पाहिजे तर पेरलं पाहिजे तर त्याला पेरलं नाही तर उगणार काय, उगलं नाही तर येणार काय, येणार नाही तर घरात खाणार काय, हे प्रश्न निर्माण होतं. ते फक्त कशासाठी? पाणी. की पाणी एक गोष्ट, जसे की तुम्हाला सांगते, याच वर्षी आपल्याला 2022 मध्येच आपल्याला पाण्याची खूप आवश्यकता होती. जसे की आमचे स्वतःचे शेत, मी इतरांचं मला माहीत नाही, आमच्या शेतामध्ये आम्ही पीक पेरलं होतं 2 एकरमध्ये, तर आम्हाला पाणी नसल्यामुळे आमचं पूर्ण पीक नुकसान झालं. म्हणजे शेतकऱ्याचं हे किती नुकसान होतं. हे सगळं त्याचं पूर्ण भरण पोषण, त्याच्या लेकरांचं पालन भरण पोषण हे सगळं पाणीवर अवलंबून असतं. पाणी आलं तर पूर्ण त्याचं शेत हिरवगार होतं, पण पाणी नसल्यामुळे त्याचं खूप नुकसान होतं. पाणी शेतीसाठीही आवश्यक आहे, कारण शेती पिकली तर आपण खाणार आहे, शेती असली तर आपण जगणार आहे, पाणी असली तर आपण जगणार आहे. तर सगळ्यांना माझं एवढंच सांगणं आहे की पाणी हा वाया घालू नका, याचे महत्त्व तुम्ही समजून घ्या. पाणी हे किती आवश्यक आहे, किती लोकांचे जगणे वाचून जातात, किती लोकांचं या पाण्यामुळे खूप उपयोग होतं. तर माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही पाण्याचे महत्त्व समजून घ्यावे आणि तुम्ही स्वतःही पाण्याचा वापर कमी करा, म्हणजे तुम्हाला लागेल तेवढंच वापर करा. आणि तुमच्या व्यतिरिक्त जे पाणी नाश करताय त्यांना तुम्ही पाणी नाश करू नये याचे तुम्ही आश्वासन द्या, कारण तुमच्यामुळे जर काही फायदा होत असेल तर तुम्ही तो पुढाकार घेण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्यामुळे जर कोणाचं चांगलं होत असेल तर नक्कीच मी पण अशा कामाला पुढाकार घेणार, मी पण नक्की अशा कामाला पुढाकार घेणार. जाता जाता मला एवढंच सांगायचं वाटतं की जे पाणी आहे हा जलजीवन मिशन जे म्हणतात ना की जलजीवन मिशन आहे, यामागे पण त्यांचं एक कारण आहे की प्रत्येकाकडे एक हा वाक्य पोचलं पाहिजे की पाणी वाचवा, पाणी जिरवा, पाण्याचे महत्त्व जाणा. तर आपल्याला पण आज इथे जेवढे लोक बसलेले एवढ्यांना माझं एकच सांगणं आहे की पाण्याचे महत्त्व जेवढं मी सांगितलं किंवा इतरांनी माझ्या मैत्रिणींनी सांगितलं, याच्यापेक्षा व्यतिरिक्त खूप काही आज पाण्यापासून अडेल आहे. तर तुम्ही पण पाण्याचे महत्त्व समजून घ्या. पाणी हे आपल्या जीवनातलं किती आवश्यक घटक आहे हे पण जाणून घ्या. धन्यवाद.